नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला 100% पैसे येतील। आता कसे येतील ते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बघितलं आपण केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी जे आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याला दिलं जातं। आता हे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या ठिकाणी पाठवलेला आहे जिल्ह्याला, आणि जिल्हा स्तरावरून हे पैसे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येतील आणि तहसील कार्यालयामधून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। या अगोदरचा जो हप्ता होता तो डायरेक्ट डीबीटी फॉर्मॅटमध्ये होता, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच आधार कार्डवर पैसे पाठवण्यात आलेले होते। मात्र हे पैसे जे आहेत तुमच्या तहसील कार्यालयामधून हे पैसे पाठवण्यात येत असल्यामुळे याला उशीर होत आहे। अद्यापपर्यंत काही जिल्ह्यातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेत, पण काही जिल्ह्यातील लाभार्थी असे आहेत त्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत जे महिन्याचे, एका महिन्याचे 1500 असे 3 महिन्याचे किंवा 2 महिन्याचे जे पैसे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही। त्यामागचं कारण असं आहे की तुमच्या जिल्ह्यातील जे पैसे आहेत कलेक्टरनं तहसील कार्यालयाला पाठवलेले आहेत आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे। त्यामुळेच हा उशीर होतोय। त्यामुळे उशीर का होईना तुम्हाला लवकरात लवकर पैसे देण्याचं राज्य सरकारनं ठरवलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर पैसे तुम्हाला आता मिळणार आहे। 100% तुम्हाला हे पैसे येतील, चिंता करण्याची आवश्यकता नाही। तर हे पैसे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये पाठवण्यात आलेले, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।